गणेशोत्सवाला एक विधायक रचनात्मक वळण लागावं म्हणून ज्या स्पर्धा घेतो, ज्या शालेय विभाग जो होता गणेशोत्सवाचा, जवळजवळ 30 शाळा यामध्ये 194 मंडळांनी याच्यामध्ये शाळांनी पुणे शहरामध्ये गणेशोत्सव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून विभागानुसार आपण त्यांना बक्षीस दिलेली आहे। बक्षीस पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 83, बक्षीस पात्र सहकारी गृहरचना सोसायटी या 5 आहेत। बक्षीस पात्र नियमित शाळा या 9 आहेत आणि भूषण पुरस्कार देतो असं एक मंडळ आहे आणि बक्षीस पात्र बाल गणेश मंडळ 2 आहे। मध्य दक्षिण मध्ये 2 विभाग आपण केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्व श्री विवेकजी खटावकर, श्री विजयराव चव्हाण, श्री मधुकर जी जिंजरे, श्री सुरेश वरनटीवार हे सर्वप्रथम पुरस्कार जो मिळालेला आहे ते गणेश भूषण पुरस्कार देतो आणि या स्पर्धेमधून सन्मानाने त्यांना आपण बाजूला करतो। असं जे मंडळ आहे श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प या मंडळाला 1 लाख रुपये रकमेचा जय गणेश भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे। या मंडळाच्या ठिकाणी स्वातंत्र्याला 30 वर्ष महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जे ओळखलं जात आहे त्या राजधानी सांस्कृतिक राजधानीचं वैभव वाढवण्याचं काम गेली 133 वर्ष ज्या गणेशोत्सवाने केलं त्या गणेशोत्सवाला मधल्या काळात थोडंसं ओंगल स्वरूप प्राप्त झालं होतं आणि ते स्वरूप विधायक असावं, धार्मिक असावं, मंगलमय असावं, त्याच्यात सामाजिक गरजा त्याच्यातनं भागल्या जाव्या, समाजाची एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं, महिलांचा सहभाग वाढावा, समाजातील असणाऱ्या अडीअडचणी फक्त उत्सवात नाही तर वर्षभर त्या दूर केल्या जाव्या अशा यांनी गणेश